गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तुम्हाला वाटत असेल की आज ही सकाळी सकाळी शॉपवर आणि ती पण डायरेक्ट मशनीवर. तर हो, आज आहे होळी आणि मी एक 100 टी शर्टची ऑर्डर घेतलेली आहे आणि ती द्यायची होती अर्जंट. सकाळी लवकर उठलो, 6 वाजता आंघोळ केली, चहा वगैरे घेऊन आम्ही गेलो. मायराला घरी सांभाळायला कोणी नसल्यामुळं तिला पण आम्ही लगेच खाली घेऊन गेलो, कारण मी राहायला जवळच आहे. शॉप आणि घर माझं जवळच आहे. बऱ्याच जणांची कमेंट येते की तू कधी शॉपवर असते तर कधी घरी असते. तर हो, मी राहायला वरती आहे आणि शॉप माझं खाली आहे आणि त्यासाठी तर पॉसिबल होतं मायराला घेऊन जाणं. तर मग मी ओव्हरलॉकवर बसले होते. माझे मिस्टर, माझी मैत्रीण, आम्ही सगळं पटपट काम करत होतो, कारण आम्हाला हे टी शर्ट आज 100 द्यायचेच होते. तर मग आज आम्हाला जायचं आहे 25 तारखेनंतर श्री स्वामी समर्थ दर्शनाला अक्कलकोटला. तर त्याचा प्लॅन करत होतो. माझी मुलगी लहान आहे, माझा मुलगा पण एक 10 वर्षाचा आहे, म्हणजे लहानच आहे, आणि माझ्या मैत्रिणीचा मुलगा पण लहानच आहे. त्या गप्पा मारत असताना माझे मिस्टर घेऊन आले आम्हाला उसाचा रस. थंडगार उसाचा रस पिऊन मग आम्ही कामाला लागलो. मायरा रडत होती, तरी पण आम्ही सगळं काम कंप्लीट केलं आणि मध्येच एक 20 टी शर्टची ऑर्डर आली होती, ती पण कंप्लीट करून दिले. एवढं फास्ट काम करून 120 टी शर्ट बनवून मी आले घरी. आल्यानंतर 2 दिवसाचे भांडे, म्हणजे रात्रीचे पण भांडे, सकाळपासूनचे पण पडलेले भांडे होते, ते भांडे बाजूला ठेवले आणि म्हटलं पहिलं स्वयंपाक करून घ्यावं. मायराला तिथं साईडला टाकलेलं आहे, तिच्याकडे येऊन जाऊन चक्र मारावं लागते. रस्त्याच्या कडेला मी राहायला असल्यामुळे गाड्यांचा वगैरे खूप आवाज येतो. मायरा दचकून उठते. तिच्याकडे लक्ष देत म्हणलं स्वयंपाक करावा. भांडे राहिले तर राहून द्यावे, कारण मायरा जर एकदा रडायला लागले तर स्वयंपाक तसाच राहून जाईल. मग मिस्टरांना बोलवावं लागतं तिच्याजवळ बसायला. चपात्या झाल्या, वांग्याची भाजी करायची होती, वांग्याचा मसाला रेडी केला आणि हे पहा भाजी. तर आम्ही दोघंच खाणारे असल्यामुळे 4-5 वांगे बस होतात. स्वयंपाक झाला, खूप असा पसारा पडला होता. स्वयंपाक झाला आणि खूप घामाघूम झाले होते. थोडंसं बसले आणि नंतर मग परत भांडे घासायचे होते. भांडे सगळे बेसिंगमध्ये भिजत आहेत, तोपर्यंत म्हणलं किचन वाटा साफ करून घ्यावा. किचन वाटा साफ करत असताना मायरा एकदा रडायला लागली. मग परत तिला शांत केलं, परत आले किचन वाटा साफ केला. आता भांडे घासायचे होते पण म्हटलं एकदा परत शॉपवर जाऊन यावं. थोडंसं फ्रेश झाले आणि शॉपवर जाऊन आल्यानंतर म्हटलं अगोदर जेवण करून घ्यावं. मायरा छोटी असल्यामुळे मी टाईमावरच जेवते. जेवण करत असताना माझे मिस्टर घेऊन आले लॉलीपॉप खाल्ला. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.